मी तर गेलोच नव्हतो, त्यामुळे मी काय सांगणार. तुम्ही काही संपर्क अशोक खरात कोण आहे ते आम्हाला तुमच्या टीव्हीवर आल्यावरच कळालं. आता नाना पटोले असं सगळ्या मुसलमानांची वरात काढली असते. नाही असं काहीच नाही. बोंधू बाबाची वरात काढलीच ना. तर हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं. 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा बोंधू बाबा आहे. आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये. बोंधूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, संत ज्ञानेश्वरांचं, संत तुकारामांचं हे राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा, बिरोबा, खंडोबा, मसोबा हे आमचे लोकदैवत आहेत. इथं बोंधूगिरीला अजिबात स्थान नाही. म्हणून अशोक खरातांच्या वरती एवढ्या केसेस झाल्या, ज्या महिलावरती अत्याचार झालाय. पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करून सर्वांच्या केसेस घ्यायचं काम सुरू आहे. त्यामुळं काँग्रेस काय बोलतोय या गोष्टीला याबाबत अजिबात महत्व नाही. अशोक खरातकडे एवढे राजकीय नेत्यांनी का येत होते, काय वाटतं?